सखी सावली काव्यांजली। हॅपी एनिव्हर्सरी। अरे बापरे, तुम्ही सगळे एकदम? अक्काई, अगं 12 वाजून गेलेत, तुझी एनिव्हर्सरी सुरू झाली। आई, ठेव मी तुझ्यासाठी काय बनवलंय बघू। अरे वा, तू एकट्याने बनवलंस? हो। थँक्यू। निमेशने तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय आणि मी डाडूसाठी। चल निमेश, डाडूला विश करू। एक थांबा थांबा, तुमचे डॅडू झोपलेत आता, तुम्ही उद्या सकाळी विश करा ना। आई, सकाळी विश करण्यात मज्जा नाही येत, रात्री। चल निमेश, चल। अगं अक्काई, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। चला चला, आपण एक सेल्फी काढूया। हाँ, एक सेल्फी तो बनती है। स्माइल। थँक्यू। आलेच आम्ही। बरं अक्काई, भाऊजींना गिफ्ट दिलंस का? हो अगं दिलं ना, त्यांना ना फार आवडलं, माझं कौतुक केलं त्यांनी भरपूर। मला म्हणाले तुझी चॉईस खूप चांगली आहे। अगं किती उशीर झालाय, चल आता झोपायला। मी पांघरुण वगैरे काढून देईन, तू बाकीच्यांना दे। हा, सकाळी लवकर उठायचंय, पूजा आहे ना। चल। अक्काई, उद्या पूजा आहे आणि तू म्हणतेस की तू आनंदात आहेस। हो, पण मग मला असं का वाटतंय की तू मनात काहीतरी लपवून ठेवतेस? कारण तू माझा जरा जास्तच विचार करतेस ना, म्हणून असं होतंय। त्यापेक्षा ना तू स्वतःचा विचार करायला शिक जरा। तू शिकलीस ना की मी पण शिकेनच। तुला कितीही सांगितलं ना तरी तू स्वतःचा विचार काय करणार नाहीये। त्यापेक्षा मी एक असा मुलगा शोधते जो तुझा विचार करेल। लवकरच मिळेल मला, फक्त कुठे आणि कधी हे मात्र बघावं लागेल। चल आता। निक्स 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 निक्स, आय एम सो सॉरी अगं मी काही बोलू नकोस। किती कॉल केलेत मी तुला, तू माझा एकही कॉल उचललेला नाहीयेस। निक्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आम्ही मोठमोठ्याने गाणी गात होतो, वा 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 वा। गाण्याच्या भेंड्या खेळत होतो, म्हणून मोबाईलकडे लक्ष गेलं नाही। मोबाईलकडे नाही आणि माझ्याकडे तर मुळीच नाहीये। असे मी कोण आहे ना। तू तिकडे काय गेलास प्रीतम, तिकडचाच होऊन गेलास। प्रीतम, तू सगळं विसरून गेलास। अच्छा, हा, ऍक्च्युली सगळं विसरून जायला लावेल अशीच आहे ती। म्हणजे ती आसपास असताना कोणाची आठवणही येत नाही। अच्छा, कोण आहे ती? कोणाबद्दल बोलतोयस तू? अगं तीच ती जिने मला वेड लावलंय। कोण आहे ती? इथे फक्त मी पूजेसाठी आलो नाहीये, मग मुलगी बघायला आलोय। मुलगी बघायला गेलायस? प्रीतम, एक मिनिट, तू काय बोलतोयस हे? मला काहीच कळत नाही। एक मिनिट, तू मला काय म्हणाला होतास की तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कधीच कोणी येऊ शकणार नाही, आणि तू मला हे प्रॉमिस सुद्धा केलंयस, राईट? लक्षात आहे तुझ्या प्रीतम हे? हा, बोललो होतो, मग पण आता माझं मन बदललंय। काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, तिच्याच बद्दल बोलतोय मी। वेड लावलंय तिने मला। एक सांगू का निक्स, ही अंजली आहे ना, अगं काव्या वहिनीची अगदी झेरॉक्स कॉपी आहे ती। क्यूट आहे दिसायला, उत्कृष्ट स्वयंपाक बनवते, बोलायलाही तशी गोड आहे, आणि मुख्य म्हणजे बसा, मला काही ऐकायचं नाहीये। गुड नाईट, मी ठेवतेय फोन। अगं ऐक ना, आता काय? मुख्य म्हणजे ती खूप जास्त समजूतदार आहे। माझं आणि दादाचं जेव्हा भांडण झालं होतं
तेव्हा तिनेच मला समजून सांगितलं होतं. आणि बोलते तर इतके गोड ना की जिभेवर मधच आहे जणू. हो का? मग काय कर, ती मधाची बाटली आहे ना तुझ्या घरी घेऊन ये आणि लग्नच कर ना तिच्याशी. हो, प्रीतम बसा आता. पूजा झाल्यावर मी वहिनींची बोलणार आहे. वहिनीला ना जरा मस्काच लावणार आहे, आमचं जरा जुळवून दे म्हणून. नाउ गेट लॉस्ट. गुड नाईट आणि झोपते. बाय. अगं ऐक ना, एवढ्यात कुठे झोपतेय? मला अजून बरंच काय काय सांगायचंय तिच्याबद्दल. नाउ इनफ इज इनफ. मी ठेवतेय फोन. बाय. गुड नाईट. अगं हो, पण हॅलो हॅलो. निक्स यार, लगेच चिडतेस तू. आई, आवरलं तुझं? हो हो, आवरलं. मुलं झोपली ना? ही काय आत्ताच झोपली. बरं, इथं सगळं आहे ना? काही हवंय का? सगळं आहे. तुझ्या लग्नाचा वाढदिवस सुरू झाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तुझा संसार सुखाचं हो बाळा. थँक्यू आई. नमस्कार करते. तुझं सगळं चांगलं हो. बरं बस, मला बोलायचंय तुझ्याशी. बस. तुझं लग्न झालं, तू सुखाचा संसार करतेस. तुझ्याच सारखा तुझ्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा, तिला चांगला घरंदाज मुलगा मिळावा, असं नाही का ग वाटत तुला? आई, अगं वाटणारच ना. हिचं सगळं चांगलंच व्हायला हवं. हो की नाही? मग हिला चांगला मुलगा तू मिळवून देशील. हो, बघूया ना आपण. अगं, बघायची काय गरज आहे? मुलगा तुझ्या बघण्यातलाच आहे. म्हणजे अगं प्रीतम, आई, मधुराताई प्रीतमसाठी मुलगी शोधतात हे कानावर आलंय माझ्या. तू आपल्या आशूचं स्थळ सुचव ना त्यांना. प्रीतम हुशार आहे, देखणा आहे, रुबाबदार आहे. माझ्या पोरीचं नशीब फळफळेल ग. अरे, चादर कोणी आणून ठेवली इथे? हा, वहिनीने आणून ठेवली असेल. मी फोनवर बोलतोय म्हणून मला डिस्टर्ब केलं नसेल ती. वहिनींनी माझं फोनवरचं बोलणं तर ऐकलं नाही ना? मेलो. नाही, तिने ऐकलं असतं तर माझ्याशी बोलायला आली असती. मग कोणी ठेवली ही चादर? अरे, लॉकला काय झालं? ओ, काव्या वहिनीची बहीण आहे ना अंजली, वेड लावलंय तिने मला. वहिनीला ना जरा मस्काच लावणार, आमचं जरा जुळवून दे म्हणून. प्रीतमनं माझ्याशी लग्न करायचंय? हे काय अचानक मध्येच? अक्काशी बोलणार म्हणाले. त्यांना मी खरंच आवडत असेन का? पण त्याआधी यांनी कधीच असं काही नाही. आणि तसंही त्यांच्यासारख्या इन्फ्लुएन्सर मुलाला माझ्यासारखी साधी मुलगी का आवडेल ना? पण मी त्यांच्यासोबत जरा जास्तच मोकळेपणाने वागले का? आता तुमचं नाव नीट घेणं महत्वाचं आहे की वहिनींना आराम देणं महत्वाचं आहे? अक्काईला आराम देणं. झालं. असं काय करताय? बाहेर जा तुम्ही आधी. जा जा बाहेर. हा हा, ठीक आहे ठीक आहे, खूप केलीत मला. ओके. नाही नाही, तसं काहीच झालं नाहीये. त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आम्ही जास्त बोललोच नाही. आणि किचनमध्ये आधी भांडलो
आणि मग बोललो. मग काय झालं असेल? मी त्यांना खाली पडताना वाचवलं ह्याचा वेगळा अर्थ काढलाय का त्यांनी? देवा, चुकलं का माझं? काय झालंय सगळं? काय करू मी आता? त्यांनी अक्काईकडे माझ्यासाठी मागणी घातली असेल तर? अक्काईचं काय म्हणणं असेल आणि इतरांना काय वाटेल? देवा, काय झालंय सगळं? काय करू मी आता? ए ताई, आपण तिघी एकत्र आहोत तर एक रील बनवूया. मी एक ट्रेंडिंग गाणं शोधून ठेवलंय, थांब दाखवते. बघितलं साई, आपलं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय? आणि तू मला हिच्या लग्नासाठी शब्द टाकायला सांगते साई? सारखं काय ग फोनमध्ये डोकं खुपसून असतेस? जरा जबाबदारीने वाग. महत्वाचं बोलतोय ना आम्ही इथे. आता झोपताना काय महत्वाचं? अगं तुझ्या आणि प्रीतमच्या लग्नाविषयी बोलते मी. माझं आणि प्रीतमचं लग्न? हो. काही काय हे शक्य आहे का? का शक्य नाहीये? प्रयत्न केले तर सगळं शक्य आहे. मी शक्य करीन ते. खरंच? हो. माझं आणि प्रीतमचं लग्न? वाव! मोठा बंगला, नोकर चाकर, कसलं भारी. आणि मला सांग, प्रीतम बरोबर लग्न केल्यावर मी तर सेलिब्रिटी होईल ना? मी त्यांच्यावर रील बनवेन आणि भरपूर पैसे मिळतील मला. आई, बघतीयस ना, रील्स बनवण्यासाठी आणि सेलिब्रिटी होण्यासाठी लग्न करायचं हिला. लाडूपेक्षा थोडीशीच लहान आहे, पण अल्लडपणा काही जात नाही हिचा. तुला तर तिचंच कौतुक. पण काय आहे ना, प्रीतमशी लग्न करण्यासाठी लक आणि सुंदर असणं महत्वाचं आहे. बाय द वे, मी अंजलीपेक्षा जास्त सुंदर दिसते. फक्त सुंदर असून चालत नाही बाळा, जबाबदारी सुद्धा घेता आली पाहिजे. हे बघ, तू लहान आहेस अजून. तू मोठी झालीस ना की बघू आपण तुझ्या लग्नाचं. तुझं कॉलेज पूर्ण होऊ दे. काव्य, अगं कॉलेज वगैरे होत राहील ना बाळा. तिचं आयुष्य महत्वाचं नाहीये का? तू आधी मला सांग, तू मधुराताईंशी कधी बोलशील? घाई कशाला करतेस? बघ, आपण लाडूच्या लग्नाचा विचार करतोय ना आधी. हिचं नंतर बघू आपण. चढलं मेलं. सारखं काय ग तुझं लाडू लाडू लाडू? हा, स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा जरा विचार कर की. त्या लाडूलाच डोक्यावर घे आणि बस. आई अगं, बोलू नकोस माझ्याशी. एवढं काय झालं दचकाला? मीच आहे. तुम्ही इथे काय करताय? कोणी जागा आहे का ते बघत होतो. म्हणलं तुम्हालाच सांगावं. काय सांगायचंय तुम्हाला? नाही नाही नाही, तुम्ही काय सांगू नका. ते सगळं शक्य होणार नाहीये. काय शक्य होणार नाहीये? तेच जे तुम्ही मला सांगायला आलात ते. असं का? तुम्ही मनात आणलं तर शक्य आहे. नाही नाही, ते शक्य नाहीये. अहो, तुम्ही माझ्या अक्काईचे दीर आहात. आपण एकमेकांना जास्त भेटलोही नाहीये आणि आपली ओळखही नाहीये तेवढी. त्याचा काय संबंध आहे? माझं काम अगदी छोटंसं आहे. त्यासाठी आपल्याला एवढी ओळख काही गरजेची नाहीये. छोटंसं काम? हे सगळं तुम्हाला छोटंसं काम वाटतंय? अहो, पुढचाही विचार महत्वाचा आहे ना, आणि त्यासाठी चांगली ओळख असायलाच हवी. हो, पण आता एखादी गोष्ट तेवढी महत्वाची असेल तर ती सांगायला नको? असेल महत्वाची, पण असं घाईघाईत कशाला? एवढी साधी गोष्ट विचारायची होती खरं तर. पण एखाद्या मुलीला असं डायरेक्ट विचारणं चुकीचं आहे. पण त्यात काय चुकीचं आहे? जाऊ दे, तुमच्याशी बोलून काही उपयोगच नाही. काव्या वहिनी जागी असेल तर मी तिच्याशीच बोलतो. काय? नको नको, तुम्ही अक्काईशी हे सगळं नाही बोलू शकत. अरे कमाल आहे, तुम्हालाही विचारू नको, तुमच्या अक्काईशी बोलू नको. मग आता कोणाला सांगू? मीनाक्षी मावशीला उठून सांगू का ते एवढ्या रात्री? नाही नाही, अजिबात नको. अरे मग मी काय करू? खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपू का?
करताय? खोलीचं दार उघडं ठेवून झोपू का? म्हणजे माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद होत नाहीये, त्याचं काहीतरी लॅच बिघडलंय. मला झोपायचं होतं, कुणी येत जात असेल तर मी दचकून जागा होतो. दुपारपर्यंत एकतर इव्हेंट होता, मी झोप झालेली नाही. गोळ्या घेऊन मी शांतपणे झोपणार होतो. मग कुणाला तरी सांगणार होतो की बाबा बाहेरून दरवाजा लावून घ्या. अच्छा, म्हणजे तुम्ही एवढा वेळ दार लावण्याच्या कामाबद्दल बोलत होतात. हो, तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं की काय वाटलं? नाही, काही नाही. पण तुम्हाला दार का लावायचं? अरे परत तेच. उघडं ठेवून झोपा ना, म्हणजे दाराचा आवाज येण्याचा आणि वाचण्याचा प्रश्नच नाही. काव्या, अगं तू आशूची मोठी बहीण आहेस की नाही? मग तिचं आयुष्य मार्गी लागावं ही तुझी जबाबदारी नाहीये का सांग? हो आई, मान्य आहे मला, पण लाडू मोठी आहे की नाही आशूपेक्षा? मग लाडूचं लग्न आधी व्हायला नको का? लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधल्या जातात बाळा, पण काही वेळी आपल्याला ते जुळवून आणाव्या लागतात. अगं हातची आलेली संधी अशी सोडून चालणार नाही. आणि मला वाटतं आशूसाठी सोन्यासारखी संधी चालून आली आहे. तिला चांगलं घर मिळेल, सुखात नांदेल ती. आपण अंजलीचं नंतर बघू ना. हा आई, अगं माझ्यासाठी दोघी बहिणी सारख्याच आहेत. हो, असतील सारख्यात. तू आधी मला सांग, मधुरा ताईंशी कधी बोलशील? आई हे बघ, ऐक माझं. हे बघ, त्यांनी समोरून मागणी घालणं वेगळं आणि आपण त्यांना विचारणं वेगळं ना. मला असं आपण विचारणं योग्य वाटत नाहीये. काय योग्य वाटत नाही तुला, सांग बरं? काव्या, अगं तू या घरची सून आहेस आणि मधुरा ताईंना तुझं विशेष कौतुक आहे. आणि तू कोणी परकी मुलगी सुचवतेस का? नाही ना, तुझी सख्खी बहीण सांगतेस तू त्यांना. तुम्ही दोघीच बहिणी एकाच घरात सून म्हणून नांदाल, किती छान ना. आणि आपल्या आशूमध्ये काय कमी आहे ग? नाकी डोळी छान आहे, देखणी आहे. आई अगं तसं नाहीये, पण तुला माझं ऐकायचंच नाहीये का? राहू दे, माझ्या आशूचं काय करायचं ना ते माझं मी बघून घेईन. झालं तर मग. आई अगं तसं नाहीये. तू माझ्याशी बोलूच नकोस. बरं ठीक आहे, वेळ बघून मी बोलेन मावशीशी. नक्की बोलशील? हो. गुणाची ग माझी बाय. बरं तुम्ही झोपा आता, उशीर झालाय. आई, उद्या मला पार्लरला जायचंय, जाग नाही आली तर उठव. गुड नाईट. तूही झोप जा. हो. आय नो, सॉरी, मी तुम्हाला खूप जास्त त्रास देतोय, पण माझंही डोकं दुखतंय. जर मी शांतपणे झोपलो नाही तर माझी डोकेदुखी वाढेल. प्लीज चला ना, प्लीज. आता काय इन्व्हिटेशन कार्ड देऊ का? बरं ठीक आहे, चला. हा चला. अरे हे बघ, ये इकडे. हे बघ, लागतच नाही दरवाजा. आपण एक काम करूया, तुम्ही बाहेर जा आणि बाहेरून जोरात ओढा, कदाचित लॉक होईल. हा, डन. रेडी? 1 2 3. झाला लॉक. थँक्स अ लॉट. झोपा आता तुम्ही पण. गुड नाईट पुष्पांजली. अरे प्रीतम, प्रीतमने दाराचा विषय काढला आणि मी मूळ मुद्दा विसरूनच गेले. ते माझ्याशी लग्न करण्याबद्दल कुणाशी तरी फोनवर बोलत होते, पण आता त्यांनी माझ्याकडे काहीच विषय काढला नाही. म्हणजे उद्या अक्काईशीच बोलणार आहेत की काय? काय करू मी? कोणाशी बोलू? ह्यांचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये.
मी काकांना दूध नेऊन दिलंय. हा, अच्छा, आता एक काम कर, ही चहा आणि कॉफी रेडी आहे. तो ट्रे घेऊन जा आणि सगळ्यांना तेवढंच देऊन टाक. मी तोपर्यंत मुलांचं दूध आणि नाश्ता घेऊन येते. चालेल. बरं मला सांग, पूजेची तयारी झाली का? हो, सगळी तयारी झाली आहे. आपल्या मागे मंडप आहे ना, तिथे सगळी तयारी नेऊन ठेवली आहे. गुरुजी 10 वाजेपर्यंत येतो म्हणालेत, पण तोपर्यंत प्रसाद आणि इतर सगळी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. आणि बाकी सगळे पाहुणे येणार आहेत, त्यांची उठबस पण करायची आहे ना. तू जा लवकर, आवर. हा, काय ग अशी का बघतेस? काही नाही अक्काई. अगं तुझ्या संसाराला 12 वर्ष पूर्ण झाली आणि मी ना असं खूप ऐकलंय की कितीतरी बायका लग्न झाल्या झाल्या संसाराला कंटाळायला लागतात. म्हणजे नवरा मुलं ह्यांचीही त्यांना कटकट वाटायला लागते. पण तुझ्या संसारासाठी उत्साह जो आहे ना, तो दिवसेंदिवस वाढतच जातोय आणि मला तुझं खूप कौतुक वाटतं. कसं आहे ना लाडू, संसार हा मुरांब्यासारखा असतो. जेवढा मुरेल तेवढा गोड होत जातो. मग कसा कंटाळा येईल याचा? हे सगळं प्रेमाने करायला ना मला फार आवडतं. मला आनंद वाटतो त्यात.